जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या जय जिजाऊ या पुरोगामी विचारांच्या यूट्यूब चॅनलवर। स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर शिवश्री राजेंद्र कांबळे यांनी सादर केलेला हा पोवाडा खरोखरच डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आणणारा हा पोवाडा आहे। सर्वांनी जरूर ऐकावा आणि पाहावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि हा पोवाडा सर्वांनी लाईक आणि शेअर करावे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। जय जिजाऊ, जय शिवराय। राष्ट्रमाता लोकमाता जिजाऊस वंदन करून क्षात्रवीर रणमर्दन संभाजी महाराजांची शौर्य गाथा आपल्या समोर सादर करीत आहेत शिवशाहीर राजेंद्र कांबळे। शिवशाहीर राजेंद्र कांबळे। शिवतेजाचा गगनी चमकला, शिवतेजाचा गगनी चमकला, ऐसा एकच तारा तो शिवमाता शंभू राजा सांगत सुटला वारा। बालवयातील कवी हा पहिला, बालवयातील कवी हा पहिला, सर्व वरती दरारा, अरे साहस पाहून काळही गेला, कितेकदा माघारा, कितेकदा माघारा। स्वराज्य जपले लढा देऊनी, स्वराज्य जपले लढा देऊनी, शत्रूंना थरकाप, अरे स्वराज्य जपले लढा देऊनी, शत्रूंना थरकाप। शिवबानंतर दख्खन येत तो औरंगाचा बाप शंभू, औरंगाचा स्वप्नाचा चुराण ठोके तुकाच्या छाताडाचा, ठोके तुके त्याच्या छाताडाचा, ऐकुनी प्रताप शंभूचा पोळा गातो मर्दाचा जी। आदि नमन जिजा मातेला, आदि नमन जिजा मातेला, राष्ट्र मातेला। हीच जिजाऊ हिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ हिने घडवले राजे शिवछत्रपती। आदि नमन जिजा मातेला, राष्ट्र मातेला, नामदेवाला तुकारामाला, तुकारामाला, चोखोबा गाडगे बाबांच्या गुरुचरणाला। नमन माझे महात्मा फुल्याना, नमन माझे महात्मा फुल्याना, नमन माझे शाहू राजाना, नमन माझे बाबासाहेबांना, नमन माझे पंजाब रावाना, नमन माझे कर्मवीराला, नमन माझे पुरुषोत्तमाला, नमन माझे पुरुषोत्तमाला। जागा समाज ज्यांनी केला, जागा समाज
वंदितो त्यांच्या चरणाला दपाची थाप भिडो गगनाला जी जी धाव घेई सभेच्या ठाई धाव घेई सभेच्या ठाई पूर्व पुण्याई धन्य भीमाईन म्हणून शाहीचा चढिवला शाहीर देशमुख माझे गुरुराज जी जी शाहीर देशमुख औरंगजेब कापे थरथरा दुबंगुन पुरा स्वप्नाचा चुरा औरंगजेब कापे थरथरा दुबंगुन पुरा स्वप्नाचा चुरा ठोका चुके त्याच्या काळजाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्याच्या राजगादीवरती संभाजी महाराज विराजमान झालेले आहेत. संभाजी महाराजांचं नाव औरंगजेबाच्या कानावरती पडतात. ठोका चुके त्याच्या काळजाचा ऐकुनी प्रताप शंभूचा ऐका मर्दाचा जी जी छत्रवीर संभाजी राणा छत्रवीर संभाजी राणा देश रक्षण अर्पिले प्राणा वयाच्या 32व्या वर्षी आपल्या प्राणाचं बलिदान करून या मातृभूमीला सौभाग्याचा कुंकुम तिलक लावणारा छत्रपती संभाजी महाराज छत्रवीर संभाजी राणा छत्रवीर संभाजी राणा देश रक्षण अर्पिले प्राणा केले जर्जर औरंग्याबाद पोर्तुगीज गज मोगल गोऱ्या पोर्तुगीज गज मोगल गोऱ्या पाऊल मराठ्याचं पाणी ते खास जी सूर्यास्ताला गेला रायगडाला शंभू गादीला शंभू गादीला शंभू गादीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजे संभाजी स्वराज्याच्या दौलतीचे वारस झाले. संभाजी राजे स्वराज्याच्या गादीवर बसले असताना दख्खन भागावरती स्वारी करण्यासाठी मोगलांची फौज आलेली आहे. नष्ट करण्या दख्खन मुलकाला नष्ट करण्या दख्खन मुलकाला आलमगिरे चंग बांधलेला गिरून टाकीन मराठी मुलकाला नष्ट करण्या दख्खन मुलकाला आलमगिरे चंग बांधलेला गिरून टाकीन मराठी मुलकाला मुकरब खान पाठवला महाराष्ट्राला औरंगजेबाची फौज आदिलशहाच्या राज्यामध्ये येऊन पोचली आणि त्यांना आदिलशाही नष्ट केली निजामशाही नष्ट केली दक्षिणेतील सर्व शाही राजवटी बुडवल्या पण सह्याद्रीच्या कुशीतील मराठ्यांचं चिमुकलं राज्य त्याला जिंकता आलं नाही. याचं शल्य औरंगजेबाच्या मनात चलत होतं. शंभू राजाने औरंगजेबास सळोची पोळ करून सोडलं. या अल्लाह मैंने सोचा था शिवाजी महाराज जाने के बाद हम महाराष्ट्र मुट्ठी में ले लें मगर ये संभाजी भोसले ने रात की नींद और दिन का चैन हराम कर दिया. संभाजी ने कुछ तो इंतजाम
करना होगा संभाजी भोसले का, संभाजी भोसले का। सिंहाचा वाघुंदार, सिंहाचा वाघुंदार लढे चौपुरण संभाजी वीर, यवनांचा करावया संवाद, तळपली शंभूची तलवार खेलुनी छातीवरती वर, झुंजले कैक मराठे सरदार, झुंजले कैक मराठे सरदार, केले यवनांना तव बेहजार, केले यवनांना तव बेहजार, असा शिवबाचा शंभू अवतार मराठ्यांची ऐकून गर्जना, उडाली जाईना पळसाभुई पहा थोडी झाली, वारपाच्या आलमगिरा केली, वारपाच्या आलमगिरा केली, शंभूने नींद हराम केली, किती किती केली हिकमत, किती किती केली हुकमत, किती किती केली हिकमत, चालण्या हुकमत। औरंगजेब सारखी अल्लाची आराधना करत होता, परंतु मराठ्यांचं राज्य त्याला गिळता येत नव्हतं। किती किती केली हिकमत, किती किती केली हिकमत, चालण्या हुकमतन पुन्हा तीच गत, येईना शरण शंभू राजा, तयावर किती लावू फौजा, तयावर किती लावू फौजा, औरंगाबाद के शिव तेजार जी जी जी, आमचा शंभू राजा होता कसा, काय सांगू राजाचं बळ, काय सांगू राजाचं बळ, होत अवकळण काळ सिंहाचा तो झाला, सबळा वाघाचा फाडलेला, पाहून वीराचं शौर्य गनिमतड फडला, समोर पाहता शंभू राजाला, समोर पाहता शंभू राजाला, कैकानी प्राण थोडी लाजी, छाती पोलादी लोहा मनगट, छाती पोलादी लोहा मनगट, भाऊ बलदंड, आणि हिमालया ही असा लाजवी, अरे हिमालया ही असा लाजवी, सह्याद्री पहाड शंभू होता जसा बलवान तसा नीतिवान, शंभू होता जसा बलवान तसा नीतिवान, तसाच बुद्धिमान, बुद्धभूषण ग्रंथ लिहिला, जगातील साहित्यिक पहिला, आपणाला माहित नसेल, वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ व इतर हिंदी भाषेतील 3 ग्रंथ लिहून जगातील सर्वात
लहान वयाचा साहित्याचा शिरोमणी होण्याचा मान मिळवला. भारतातील नव्हे, वयाच्या 14व्या वर्षी साहित्यातील शिरोमणी होणारा जगातील एकमेव साहित्यिक होता आणि त्यांचं नाव होतं संभाजीराजे भोसले. संभाजी महाराजांच्या वरती संस्काराचं बीजारोपण राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी केले होते. जिजाऊच्या कुशीत, जिजाऊंच्या छायेखाली, मायेखाली सर्व शिक्षणात संभाजीराजे तरबेज झाले होते. मातृभाषेबरोबरच इतर 8 भाषेवरतीही प्रभुत्व असणारा जगातील एकमेव असा आमचा संभाजीराजा होता. एकमेव असा आमचा संभाजीराजा होता. शंभूराजे होते बलवान, शंभूराजे होते बलवान, तसे नीतिवान तसेच बुद्धिमान, बुद्धभूषण ग्रंथ लिहिला. जगातील साहित्यिक पहिला अशी ही त्याची बाललीला, असा ना कोणी ते झाला जी. महाराज होते गडाला, चंद्रावत घोडा बसण्याला, शंभूराजे याच समयाला, संगे घेऊन संताजी घोरपड्याला. बहिर्जी नाईक होता जोडीला, महालोजी बाबा घोरपडे सेनापती लाभलेला. राजाने हल्ला चढविला, राजाने हल्ला चढविला, विजया पाठी विजय मराठ्याला. 9 वर्ष सातत्यानं संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 9 वर्षे सातत्याने संघर्ष करून मोगली, इंग्रज, पोर्तुगीज, डच परकीयांना आपल्या तलवारीचं पाणी पाजून 2500 मोहिमा यशस्वी करणारा हा रयतेचा भूपाल अविश्रांत या प्रजेसाठी, मराठी मुलकाच्या जतनासाठी, जपवणुकीसाठी लढत होता. महाराज याच समयाला कोकणाची पाहणी करण्याला, संगमेश्वरी आले मुक्कामाला, संभाजीराजे आपल्या निवडक सहकार्याबरोबर तर कोकणामध्ये संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यामध्ये मुक्कामास आलेले आहेत. सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामाला असताना हितुरीनं घात बघा केला, हितुरीनं घात बघा झाला, ही वार्ता कोल्हापुराला, इकलास काय बोलला. त्याच वेळेस करवीर मध्ये, कोल्हापुरात मुकरब खानाची फौज तळ ठोकून होती. हितुरीनं घात बघा झाला, ही वार्ता कोल्हापुराला, इकलास काय बोलला, आपल्या बापाला खान मुकरबाला, सकमेश्वरी संभाजी आला, मेहरबान अल्लाह तव झाला, नाही संभाजीच्या कुणी संतीला. अब्बाजान अकेला है, नाही संभाजीच्या कुणी साथीला, घालू गराडा पकडू वागाला, रातोरात तळ हलवीला. खान मुकरब खान आपली फौज घेऊन रातोरात निघालेला आहे. कोल्हापूर ते संगमेश्वर
90 मैलाचं अंतर. संभाजीला खबर काढण्याच्या आत त्यांना गाठायचं आहे आणि म्हणून हे आड वाटेने निघालेले आहेत. मुखी करत अल्लाह अल्लाह, मुखी करत अल्लाह अल्लाह, घेऊन फौजेला खान चालला. कैद करण्या शंभू राजाला, लपछपत खान चालला, लपछपत खान चालला. याचं कारण जर मागूस लागला मराठ्याला, जर मागूस लागला मराठ्याला, धडगत नाही समयाला, धडगत नाही समयाला. लपछपत खान चालला, लपछपत खान चालला. रातोरात खान तो आला संगमेश्वराला. भितुरीनं घात बघा केला, भितुरीनं घात बघा केला. हेरवाज आला, हेरवाज आला, बोलतो राजाला. महाराज सरदेसाईच्या वाड्यामध्ये झोपले होते. एवढ्यात एक हेरबाज आलेला आहे आणि तो हेरबाज म्हणत आहे, उठा धनी घात झाला, उठा धनी घात झाला, धनी उठा घात झाला. ही काळ रात्र राजाला, ही काळ रात्र राजाला, झोप लागली शंभू राजाला, शत्रून वेडा टाकीला. ही काळ रात्र राजाला, गाढ झोप लागली शंभूला, शत्रूनी वेडा टाकीला संगमेश्वराला. मुकरब खानाच्या फौजेनं सरदेसाईच्या वाड्याला वेढा दिलेला आहे. बाहेर एकच दंगा सुरू झाला, बाहेर एकच दंगा सुरू झाला, कापाकापी सुरू झाली. घोड्यावर स्वरवीर झाला, घोड्यावर स्वरवीर झाला, घोड्यावर स्वरवीर झाला. संभाजी रणी उतरिला, गरगरा फिरवी पट्ट्याला, गरगरा फिरवी पट्ट्याला. सरासर वळून मुठीला, सरासर वळून मुठीला. सपसप करी वाराला, सपसप करी वाराला. रायांचा होता मदतीला, रायांचा होता जोडीला. संताजी वीर खवळला, संताजी वीर खवळला. बहेरजी त्याच्या मदतीला, बहेरजी त्याच्या मदतीला. गनिमाचं होऊन श्री पाडी धरणीला. बहेरजी त्याच्या मदतीला, गनिमाचं उडवून शिर पाडी धरणीला. ओलांडील जरी साठीला आणि त्याच वेळेस आमच्या राजांच्या समोर साठी ओलांडलेले सेनापती महालोजी बाबा घोरपडे होते. ओलांडील जरी साठीला, महालोजी बाबा सेनापती शोभले. दौलतीची राखण करण्याला, दौलतीची राखण करण्याला. मुडद्याचा ढीग लावला, मुडद्याचा ढीग लावला. रणकंदन संगमेश्वराला, रणकंदन संगमेश्वराला. रक्ताचा पाट वाहिला, रक्ताचा पाट वाहिला. महालोजी बोलले राजाला, महालोजी बोलले राजाला. मुकरब खान अतिशय अफाट फौज घेऊन आला होता. राजांच्या बरोबर मोजकीच माणसं होती आणि म्हणून तो महालोजी बाबा घोरपडे आपल्या धन्याला म्हणत आहेत, धनी धनी भांगा काढा, धनी भांगा काढा, धनी भांगा काढा, धनी भांगा काढा. नावडी नावडी नदी जवळ करा, धनी भांगा काढा. एवढ्या त्या एकलाचं लक्ष त्या रण मैदानातील झुंजणाऱ्या व आपल्या धन्याची राखण करणाऱ्या महालोजी बाबावर गेलं आणि त्या एकलासनं आदेश दिला,
आणि मोगली नंग्या तलवारी महालोजी बाबांच्या भोवती चमकू लागल्या. महालोजी बाबांना संभाजी महाराजांच्या पासून बाजूला केलं गेलं. साठी ओलांडलेलं म्हातारं त्या मोगली फौजेशी 4.5 तास लढत होत. आणि एवढ्यात महालोजी बाबांना बाण लागला. आणि महालोजी बाबा जमिनीवरती कोसळले. राजांचं क्षणभर लक्ष महालोजी बाबाकडे गेले. तलवार थांबली आणि त्याच वेळेस महाराजांच्या वरती पाठीमागून वार झाला. समसेरीचा वार केला. महाराजांनी वार चुकवला, परंतु तो वार झिरे टोपावरती लागला. झिरे टोप धरणीवर कोसळला आणि संभाजी महाराजांचा क्रोध अनावर होता. त्यांनी संताजीला आदेश केला, संताजी आमचं काहीही हो, शिवाची बाजी लावा, इथून निघा, रायगडाला जतन करा. संताजी इथून निघा, रायगडाला जतन करा. संताजीने नजरेनं मुद्रा केला आपल्या धन्यात. संताजीचं शेवटचं दर्शन होतं आपल्या धन्याचं. आणि संभाजी महाराजांचे पुन्हा पट्टे फिरू लागलेले आहेत. आता थोडस दिसायला लागलेलं आहे. या लढाईला आता 5 तास पूर्ण झालेले आहेत. त्या नावडी नदीजवळ हे रणकंदन अजून चालूच आहे. काही मराठे त्या नावडी नदीत नावेमध्ये बसून आपल्या मालकाची, आपल्या धान्याची वाट पाहत आहेत. एवढ्या महाराजांच्या बरोबर असणाऱ्या कवी कुलेशाच्या दंडात बाण घुसला आणि कवी कुलेश घोड्यावरून कोसळत ओरडला, स्वामीजी मैं गिर गया हूं, स्वामीजी मैं गिर गया हूं. कवी कुलेश खाली पडलेले पाहतात. महाराजांनी चंद्रावतावरून उडी मारली. कवटाळीलं कवी कुलेशाला, कवटाळीलं कवी कुलेशाला. खराच बघा इथे झाला. कवटाळीलं कवी कुलेशाला, खरा इथेच झाला. सर्वांनी लक्ष द्या. संभाजी महाराजांच्या भोवतीने एकच गर्दी झाली. चारी बाजूनी मोगली नंग्या तलवारी आणि भाले आले आणि महाराजांच्या देहाला भाले येऊन टोचले गेले. आणि त्या मुकरब खानाचा पोळ्या इकलास झाला भेबान, इकलास झाला भेबान, आला तो शान नीच हैवान. आणि तो इकलास खान महाराजांच्या जवळ आलेला आहे. पण त्या इकलास खाननं महाराजांच्या जटा आपल्या हातामध्ये धरल्या आणि म्हणत आहे, हत्यार छोड़ दो, हत्यार छोड़ दो. सप्त नद्या आणि सागरांनी ज्या राजांचा अभिषेक झाला होता त्या राजांच्या जटा इकलासनं हातात धरल्या आणि तो वारंवार म्हणत आहे, हत्यार छोड़ दो. संभाजी महाराजांनी इकलासकडे नुसतं नजरेनं पाहिलं. क्षणार्धात आपलं मुंडक बाजूला होते काय, तो माग सरला आणि आपल्या बापाला खान मुकरब खानाला म्हणत आहे, अब्बाजान अब्बाजान, दुश्मन हत्यार नहीं छोड़ता. पिकलेली दाढी वर मेहंदी लावलेली, तो अंगावरचा असणारा हिरवा सेला उडवीत गर्दी बाजूला करीत मुकरब खान आलेला आहे आणि म्हणत आहे, बेटा बेटा, वो मर्द की औलाद है, हथियार नहीं छोड़ेंगे, हथियार नहीं छोड़ेंगे, घेर डालो उसको. आणि संभाजी राजांना कासरे टाकून पकडण्यात आलं. सगळे मराठे पकडले गेले, सगळे मराठे पकडले गेले. त्यांना कत्लीसाठी नेण्यात आलं. राया अंतानंही आपल्या
राया अंताना ही कत्तीसाठी नेण्यात आलेला आहे. नेत असताना राया अंताना आपल्या स्वामीचं शेवटचं दर्शन घेतलं, नजरेनं मुजरा केला. धनी आजपर्यंत या स्वातंत्र्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर लढलो धनी. राया अंताने आपल्या मालकाला नजरेनं मुजरा केला आणि राया अंताला कत्लीसाठी नेण्यात आलं. जखर बंद केलं शंभूला, जखर बंद केलं शंभूला. जखर बंद केलं शंभूला, साखदंड सर्व अंगाला. पिंजरी सिंह कोंडला, पिंजरी सिंह कोंडला. आनंद झाला सर्व गनिमाला, आनंद झाला सर्व गनिमाला. ही वार्ता औरंगजेबाला, ही वार्ता औरंगजेबाला. गुरनिसाच करी अल्लाला, गुरनिसाच करी अल्लाला. संगमेश्वरामध्ये सरदेसाईच्या वाड्यामध्ये संभाजी राजांना पकडलं. याच वेळेस औरंगजेब कुठं होता तर औरंगजेब अकलूज मुक्कामाला होता. अकलूज मुक्कामाला, अकलूज मुक्कामी खबर देण्यात आली. पकडलं शंभू राजाला, पकडलं शंभू राजाला. ही वार्ता औरंगजेबाला. गुरनिसाच करी अल्लाला, गुरनिसाच करी अल्लाला. बहादूरगडचा किल्ला गाठीला, किल्ला गाठ. बहादूरगडचा किल्ला गाठीला, किल्ला गाठ. डोक्यावर विदुषकी टोपी, हातापायात साखळदंड. बंदिवान अवस्थेत संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं. ताठमानेनं उभा असणारा हा संभाजी राजा. आनंद औरंगजेबाला, आनंद औरंगजेबाला. पकडलं शंभू राजाला, पकडलं शंभू राजाला. साखळदंडानं जखरबंद केलेला हा संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर उभा करण्यात आलं महाराजांना. औरंगजेबाला आग्र्यातल्या दरबाराची आठवण झाली. संभाजी महाराजांना औरंगजेबानं पाहिलं होती कधी. संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना आग्र्यातील दरबाराची आठवण झाली. शिवाजी महाराजांच्या बरोबर आलेला हा 9 वर्षाचा शंभू बाळ त्याला आठवला. कुस्तीच्या आखाडातील त्या शंभू बाळाचे ते शब्द त्या औरंगजेबाच्या कानावरती आदळले आणि औरंगजेब मनाशी पुटपुटत आहे. इतना सा था तब देखा था. औरंगजेबानं वाढदिवसाचं निमंत्रण देऊन शिवाजी महाराजांना कैदेत टाकलं होतं. बरोबर हा 9 वर्षाचा संभाजी बाळ सुद्धा होता. संभाजी महाराज मुक्तपणे त्या आग्र्याच्या दरबारात फिरत असताना औरंगजेब एका ठिकाणी कुस्त्याच्या आखाड्यामध्ये कुस्त्या लावत होता आणि हा 9 वर्षाचा आमचा संभाजी बाळ त्या कुस्त्याच्या आखाड्यामध्ये गेल्यानंतर औरंगजेब म्हणत होता संभाजी महाराजांना, संभाजी खेलोगे कुस्ती, संभाजी खेलोगे कुस्ती, आजमाओगे अपनी ताकत को. त्यावेळेस ह्या 9 वर्षाच्या संभाजीनं त्या शहनशाहला उत्तर दिलं, शहनशाह तूफानों को आजमाया नहीं जाता. रही बात कुश्ती की, रही बात कुश्ती की, कुश्ती उससे लड़ी जाती है जो अपनी बराबरी का हो. और हमें पता है, और हमें पता है हमसे लड़ने के काबिल आपके अखाड़ों में एक भी पहलवान नहीं है, समझे. आणि हे शब्द औरंगजेबाला आठवले. औरंगजेब भानावर आला.
बेफिकीर पाहून शंभूलाल, बेफिकीर पाहून शंभूलाल औरंगमणी तरकला, औरंगमणी तरकला संभाजीच्या पाहतो नजरेला, संभाजीच्या नजरेला नजर औरंगजेबाने भिडवली. बेफिकीर पाहून शंभूलाल औरंगमणी तरकला, संभाजीच्या पाहता नजरेला ज्वालामुखी त्यास वाटला. आणि त्याच वेळेस तो औरंगजेब म्हणत आहे, आओ संभाजी राजे भोसले, आओ संभाजी राजे भोसले, बहुत दौड़ाया तुमने. त्यावेळेस या शूर मराठ्यानं त्या औरंगजेबाला बाणेदार उत्तर दिलं, औरंगजेब बंद पिठारे रखे हुए सांप के फनों को कुचलना कोई मर्दानगी नहीं. अगर फैलाए हुए फन के जहर का असर देखना है तो इस जंजीरों से आजाद कर. कसम आवाज साहेब की, कसम उस महाराष्ट्र की मिट्टी की, जहर के एक बूंद ही तुझे अल्लाह को प्यारा कर देगी. औरंगजेब शेर चाहे पिंजरे में हो या जंगल में हो, शेर आखिर शेर ही होता है. आणि त्याच वेळेस औरंगजेबानं संभाजी महाराजांना दोन प्रश्न विचारले. राजे संभाजी, हम आपसे दो सवाल पूछते हैं, उसके जवाब दो, हम तुम्हें तुम्हारी जान बख्श देंगे. हमें बताओ राजे संभाजी, हमें बताओ हमारे कौन से आदमी हैं जो आपसे मिले हैं, कौन से वो गद्दार है, उन गद्दारों का नाम हमें बताओ. और दूसरा सवाल, आपके खजाने की चाबियां कहाँ है. त्यावेळी संभाजी महाराज म्हणत आहेत, औरंगजेब ना हमें मरने का गम है और ना जंजीरों में जकड़ने का डर है. इस जुबान ने आज तक सच्चाई का साथ दिया है और मरते दम तक देगी. रहे आपके दूसरे सवाल, रहे आपका दूसरा सवाल खजीने के चाबियों का. औरंगजेब, उस खजाने पर सभी प्रजा का हक है और जीते जी तो हम तुम्हारे हवाले नहीं करेंगे. ये एक मर्द की जुबान है, समझ ले औरंग, तुझे कुछ करना है कुछ कर ले. आणि अशा ही सकरबंद अवस्थेत रागाने लाले लढ झाला, रागाने लाले लढ झाला. त्याचा हिसका गनिमत पडला, त्याचा हिसका गनिमत पडला. तटातट थोडी बंदाला, तटातट थोडी बंदाला, किरण मारून या समयाला. महाराजांनी हिसका देतात ते साखळबंद तटातट सुटले. किरण मारून याच समयाला जाऊन धरला औरंगजेबाला. निजार पिवळी व्हायची वेळ आली औरंगजेबाची. पण एवढ्यात एकानं बाण मारिला, एकानं बाण मारिला, दुसऱ्यानं भाला फेकीला, तिसऱ्यानं कासरा टाकीला, तिसऱ्यानं कासरा टाकीला. कैद केलं शंभू राजाला, शंभू कैद केलं शंभू राजाला,
गर 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 फिरू लागली. त्याचे हातपाय लट 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 कापू लागले आणि तो तोशानं वरडला, तेशानं वरडला, काफिर की जवान खींच डालो. औरंगाचा चढला पहारान, औरंगाचा चढला पहारान, आदेश दिला त्याने चाकरा, आदेश दिला त्याने, औरंगाचा पडला तारा, औरंगाचा चढला पारा, आदेश दिला त्याने चाकरा. काफरचे जिबेचे करा खंडोळे, थोडा काफिराचे डोळे, थोडा काफिराचे डोळे. आणि आदेश झाल्याबरोबर संभाजी महाराजांना बांधलेलं होतं. संभाजी महाराजांची जीभ पकडण्यात आली, कल्ल्यापासून जीभ उपसली गेली आणि कोल्या कुत्र्यांच्यासाठी फेकून दिली. पहिली शिक्षा झाली. दुसरी शिक्षा, याचे डोळे काढा. आणि संभाजी राजांचे डोळे काढण्यासाठी हातामध्ये तापलेल्या सळया घेऊन तो आलेला आहे. महाराजांच्या समोर तो आला. महाराजांच्याकडे पाहतात त्यानं पाहिलं, या नजरेमध्ये वेगळी चमक आहे. त्याचे हात लट 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 कापू लागले. एवढ्या पाठीमागून इखलासनं हंटरचा फटका दिला आणि त्या डोळे काढणाराने आपले डोळे झाकले आणि संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये त्या तप्त सळया खुपसल्या, तप्त सळया खुपसल्या. तिसरी शिक्षा सुनावण्यात आली. याची जिवंतपणे चमडी छिलून काढा. आणि ते चमडी छिलणारे आलेले आहे. सजेचा 11वा दिवस होता. चमडी चिलत असताना त्या चमडी छिलणारांनी आजपर्यंत त्यांनी ज्यांची ज्यांची चमडी छिलली त्यांचं त्यांना दुःख पाहलं नाही. ते इवळायचे, ते वरडायचे. परंतु आज ज्यांची ते चमडी छिलत होते ते कुठेही हलत नव्हते, थोडेही किंचळीत नव्हते. ते जसेच्या तसे उभा होते. चमडी छिलणाऱ्यांची मात्र अवस्था वाईट झाली होती. त्यांचे हात लट 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 कापायला लागले होते. अरे देशासाठी, मातीसाठी, जनतेसाठी, प्रजेसाठी, रयतेसाठी प्राण देणारी ती माणसं होती, ती माणसं होती. आणि त्याच वेळेस औरंगजेब संभाजी महाराजांच्या जवळ आलेला आहे आणि म्हणत आहे, संभाजी राजे, संभाजी राजे, पूरी दुनिया में मैंने देखा मगर तेरे जैसा बहादुर नहीं देखा. संभाजी राजे, तेरे जैसा मुझे एक बेटा होता, अल्लाह मियां, संभाजी जैसा मेरे को एक बेटा होता तो ये औरंगजेब पूरी दुनिया का शहंशाह होता. संभाजी, तेरे याद के खातिर मुझे कुछ तो दे, तेरे याद के खातिर मुझे कुछ तो दे. अरे वीरा, तुझ्यासारख्या वीराची माझ्याजवळ काहीतरी आठवण असावी, तुझ्या आठवणीसाठी माझ्याजवळ काहीतरी दे. एवढ्या त्या औरंगजेबाची नजर संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये गेली. गळ्यामध्ये असलेली माळ पाहून औरंगजेब म्हणत आहे, संभाजी, संभाजी, तेरे गले में जो माल है वो मुझे दे, तेरे याद के खातिर मुझे वो माल दे. बोलण्यासाठी जीभ नव्हती, नुसती मान हलत होती. नको
औरंगाच्या माळेला हात घालू नकोस. सातारच्या किल्ल्यावरती असताना थोरल्या आबासाहेबांनी माझ्या ती गळ्यामध्ये घातली होती माळ. औरंगाच्या माळेला हात घालू नकोस. आणि एवढ्या खसदिशी हात गेला आणि संभाजी महाराजांच्या गळ्यातील माळ तोडून काढण्यात आली. पाहण्यासाठी कुणीही नव्हतं, पाहण्यासाठी कुणीही नव्हतं. त्या वडू तुळापूरच्या परिसरामध्ये इंद्रायणी आणि मुळा वाहत होती. इंद्रायणी आणि मुळेनं गळ्यात घालून टाहो फोडला, टाहो फोडला, टाहो फोडला. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. रक्तान वीर मातला परिणा घ्याला. रक्तान वीर नाहला परिणा घ्याला. मरणाला जिंकून मृत्युंजय तो झाला. पाहण्यासाठी त्या ठिकाणी कुणीही नव्हतं, स्वकीय कुणी नव्हतं, जवळचं कुणीही नव्हतं. त्या वडू तुळापुरी भीमेन आणि इंद्रायणीनं गळ्यात गळा घालून टाहो फोडला, टाहो फोडला. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. पाहण्यासाठी कुणीही नव्हतं. सह्याद्रीच्या कार्यात कपारातून घुमणार वार अंगाला स्पर्श होतात. रोमांच उभा करून सांगत होत, मी पाहिलं होतं, मी पाहिलं होतं. राजांचे डोळे काढताना ते आसमान सांगत होत, मी पाहिलं होतं. राजांची जीभ काढताना ती माती सांगत होती, ती माती सांगत होती, कुणी पाहिलं नव्हतं पण मी पाहिलं होतं. जिवंतपणी माझ्या शंभू राजाची कातडी सोलून काढताना, गावातून धिंड काढताना, गावातून धिंड काढताना सारा निसर्ग म्हणत होता, आतापर्यंत मरणाला घाबरणारे भरपूर पाहिले, पण मरणालाच घाबरवणारा संभाजी राजा आम्ही पाहिला होता, आम्ही पाहिला होता, आम्ही पाहिला होता. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. देशासाठी शंभू चालीला, शंभू चालीला. अरे देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या रक्ताचा सडा या मातृभूमीवरती संपून, या मातृभूमीला आपल्या रक्ताचं सौभाग्याचं देणं देणारा संभाजी महाराज मृत्यूशी झगडत होता. आणि त्याच वेळेस स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या माझ्या भारतीयांनो लक्षपूर्वक ऐका. आणि त्याच वेळेस तिकडे संभाजी महाराज मृत्यूशी झगडत होते आणि इकडे आम्ही मात्र हिंदू वर्षाचा प्रारंभ, हिंदू वर्षाचा प्रारंभ, नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सगळीकडे साजरा करत होतो. आनंदाने घरावरती गुढ्या उभारत होतो. आणि त्या ठिकाणी माझा संभाजी राजा या देशासाठी, स्वधर्मासाठी लढत होता, लढत होता, लढत होता. आणि म्हणून
ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वध करण्यात आला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. आणि म्हणून माझं भारतीयांना एक आव्हान आहे की अरे आपल्या राजाचा जो मृत्यूदिन आहे गुढीपाडव्याच्या दिवशी, हिंदूंच्या नववर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी, त्या दिवशी जर आपण म्हणत असाल धर्मासाठी देशासाठी संभाजी महाराज यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं तर इथून पुढे कुणीही आपल्या घरावरती गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारू नये, गुढी उभारू नये. अरे जर तुम्हाला साजरच करायचं असेल तर संभाजी महाराजांची जयंती साजरी करा, शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा आणि तोच खरा सण आपला आहे, तोच खरा सण आहे. ही कीर्ती शंभू राजाची, ही कीर्ती शंभू राजाची, झुंज वाघाची छाती सिंहाची, स्फूर्ती देई आम्हाला, पुरुषोत्तम प्रेरणा देण्याला संभाजी जगात पवाड्याला. शाहिराचा डप खानानं लाव, संभाजीच्या गायला चरित्राला शाहिराचा डप खानानं लाल, गुरु देशमुख आशीर्वादाला, पुरुषोत्तम प्रेरणा देण्याला, पुरुषोत्तम प्रेरणा देण्याला. माझं गाव सोलापूर जिल्ह्यात, माझं गाव सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात निराखोऱ्यात असे प्रख्यात मुक्कामी खुडूस गावाला, मुक्कामी खुडूस गावाला शाहीर कांबळे गातू पवाड्याला जी. जय जिजाऊ जय शिवराय. पुरोगामी विचारांचे भाषणं, पोवाडे, गाणी तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.